चला तर रामराम मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी स्किन जर्नी नेमकी कशी सुरू झाली आणि शेवट मी असंही म्हटलं होतं की माझ्याकडून अशा चुका झाल्या ज्यामुळे माझी स्किन अजून खराब झाली। आजच्या ब्लॉगमध्ये मी त्या सगळ्या चुका सविस्तर सांगणार आहे, कारण हा ब्लॉग करण्यामागचा माझा हेतू इतकाच आहे की मी ज्या चुका केल्या, मी ज्या गोष्टी फेस केल्या त्या तुम्हाला करायला लागू नये। चला तर मग मी तुम्हाला माझी पहिली चूक सांगते। सुरुवातीच्या काळात दुर्लक्ष करणे। त्या काळात माझ्या चेहऱ्यावर एखाद दोन पिंपल्स यायचा, पण हळूहळू एखाद दोन वरून कधीतरी यायला लागले आणि मला वाटायला लागले हे काही फार मोठं नाही, 2-4 दिवसात आपोआपच जाते, म्हणून मी त्याच्याकडे कधी बारकाईने लक्षच दिलं नाही। पण जेव्हा तोंडावरती खूप सारे पिंपल्स आले, एक रिकामी जागा शोधून सापडत नव्हती, तेव्हा मात्र माझंच मन मला आतून स्वतःला खात होतं की सुरुवातीच्या काळाला मी त्याकडे गंभीरपणे पाहिलं असतं तर आज मला इतका त्रास सहन करायला लागला नसता। माझ्याकडून झालेली दुसरी आणि खूप मोठी चूक म्हणजे चुकीच्या लोकांचे सल्ले घेणे। चेहऱ्यावरती पिंपल्स आले की प्रत्येकाकडे एक ना एक उपाय तरी असतो। कोणी म्हणायचं हे लाव, कोणी म्हणायचं ते लाव, कोणी घरगुती उपाय सांगायचं, तर कोणी म्हणायचं हे मी वापरून बघितले, तूही वापर, तुलाही फरक जाणवेल। मी मात्र मागचा पुढचा विचार न करता लगेच तोंडावरती वापरून मोकळी। आणि मला वाटायचं कदाचित हे वापरलं तर माझी स्किन नक्कीच बरी होईल आणि प्रत्येकाच्या सल्ल्याबरोबर मी नवीन काहीतरी वापरत गेले आणि म्हणतात ना, होत्याचं नव्हतं होणं, तसंच काहीतरी माझ्या बाबतीत झालं। पिंपल्स अजून वाढत गेले। मग मला मात्र एक गोष्ट समजली, प्रत्येक गोष्टीचा मी खूप विचारपूर्वक निर्णय घ्यायला पाहिजे होता, पण ही गोष्ट समजायलाच मला खूप उशीर झाला होता। तिसरी चूक, सोशल मीडियावर पाहून काहीही वापरणे। सोशल मीडियावरती सर्च करायचं आणि स्वतःचं डोकं न वापरता ते सांगतील तसं करत जायचं। सांगते, सोशल मीडियावर सांगतात ते सगळंच काही खोटं नसतं बरं का, कारण की काही गोष्टीचा माझ्या स्किनवर चांगला इफेक्ट पडला, पण काही गोष्टी मला सूटच झाले नसते, त्यामुळे माझ्या स्किनवर त्याचा फारसा इफेक्ट पडला नाही। मला पिंपल्सची समस्या वाढत गेली कारण मला स्वतःला संयम नव्हता। मला वाटायचं पिंपल्स 1-2 दिवसात जादू झाल्यावर गायब झाले पाहिजे, पण पिंपल्स ही समस्या 1-2 दिवसात किंवा आठवड्यात किंवा 2 आठवड्यात जाण्यासारखी अजिबात नाही। त्यासाठी त्याला पथ्य आणि सातत्य महत्वाचं आहे। त्यासाठी संयम ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि तोच माझ्याकडे फारसा कमी होता। मी सांगितलेलं लगेच ट्राय करून बघायचे, वापरून बघायचे, हीच माझ्याकडून झालेली सर्वात मोठी चूक। मी म्हणल्याप्रमाणे माझी चौथी चूक, संयम न ठेवणे। खरं सांगायचं तर स्किन इश्यूज मध्ये संयम खूप महत्वाचा आहे आणि तोच माझ्याकडे कमी होता। वाटायचं लगेच बदल दिसला पाहिजे, पण स्किनला सुधारायला वेळ लागतो आणि 1 दिवसात किंवा 2 दिवसात किंवा आठवड्यामध्ये लगेचच बदल दिसत नाही, हे मात्र मला माहीतच नव्हतं। 5वा नंबर, पिंपल्सला हात लावणे किंवा फोडणे। खरं सांगते, सर्वात महत्वाची आणि माझ्या आयुष्यातील माझ्या चेहऱ्याबाबतची सर्वात मोठी चूक, कारण पिंपल्सला हात लावणे किंवा फोडणे यामुळे मला माझ्या आयुष्यावर खूप परिणाम झाला आहे। त्याची सुरुवात झाली दिवसातून 50 वेळा आरशात तोंड बघणे इथून, कारण आरशात पिंपल्स दिसला की नखाने ओरबडा, खाजवा आणि तरीही नाही ना फुटला तर दोन्ही हाताच्या अंगठ्याने दाबून फोडायचा, रक्त निघेपर्यंत त्याला मी फोडवायचे। मग वाटायचं अरे वा, आता जाईल तो, पण मला माहीतच नव्हतं की त्याचा काळा डाग आणि त्याचा खड्डा माझ्या तोंडावरती आयुष्यभरासाठी त्याची निशाणी सोडून जाईल। त्याचा त्रास आजही मला अजून होतो, असं म्हणता येईल, मला पश्चाताप होतो। खरंच तुम्हाला मनापासून सांगते, पिंपल्स जातील, काळे डागही जातील, पण त्याचे खड्डे जायला खूप म्हणजे खूप उशीर लागतो, कारण मी हे अनुभवत आहे। पिंपल्स फोडू नका, त्यांना नखाने दाबू नका आणि रक्त काढेपर्यंत त्यांना त्रास देऊ नका, कारण की ते त्यांची निशाणी सोडतात, हे विसरून चालणार नाही। आज मला वाटतं पिंपल्सला हात लावला नसता किंवा त्यांना फोडले नसते तर माझ्या तोंडावरती त्याचे काळे डाग आणि त्याची निशाणी म्हणजेच खड्डे कधी पडलेच नसते। आणि हो, या सगळ्या चुका मी स्वतः केल्या आहेत, म्हणूनच मी तुम्हाला सविस्तर सांगू शकत आहे। आणि जर माझ्या अनुभवातून एक जरी व्यक्ती शिकली ना, तर मला वाटेल हा व्हिडिओ बनवण्याचा सार्थक झाला। आणि खरंच या सगळ्याचा परिणाम आपल्या फक्त स्किनवर नाही होत, तर आपल्या आत्मविश्वासावरतीही होत। आणि तसंच काहीसं माझ्यासोबतही झालं होतं। मी स्वतःकडे कसे बघायला लागले आणि लोकांच्यात कसे वावरायला लागले, फोटो काढणं, आरशात बघणं किंवा लोकांसोबत बाहेर पडणं, या सगळ्यावरती याचा परिणाम कसा झाला, याने माझा आत्मविश्वास कसा कमी कमी होत गेला, हे सगळं मी तुम्हाला पार्ट 3 मध्ये नक्की सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही पार्ट 3 नक्की पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुमची काळजी घ्या। भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये। धन्यवाद।